जय शिवराय मित्रांनो, आता पीक विम्याचे पैसे हे लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. आता वेबसाईटवरती आता कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात किती रुपये जमा झालेले आहेत, पैसे जमा व्हायला किंवा कॅल्क्युलेशन व्हायला सुरू झालेलं आहे. तर आता तुमच्या खात्यामध्ये किंवा तुम्हाला किती पीक विमा मिळणार आहे ते कसं पाहायचं, तर ते तुम्ही तुमच्या घर बसल्या तुमच्या मोबाईलवरती पाहू शकता. अगदी काही 2 मिनिटांमध्ये पाहू शकता. त्यासाठी तुम्हाला फक्त PMBFY म्हणजे प्रधानमंत्री फसल विमा योजना ही जी वेबसाईट आहे, ह्या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला फक्त तिथं पाहायचं आहे, स्टेटस चेक करायचं आहे. तुम्ही तिथं तुम्हाला किती मंजूर झालेले आहेत किंवा मंजूर होणार आहेत, सगळे अवेटेड आहे किंवा 00 असेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. आणि जर रक्कम मंजूर झाली असेल तर तिथं रक्कम दिसेल. आणि अवेटेड असेल तर कॅल्क्युलेशन अवेटेड असेल तर तिचं तुमचं कॅल्क्युलेशन केलं जात आहे. अशा पद्धतीने स्टेटस तुम्हाला दिसत आहे. तर ते स्टेटस कसं चेक करायचं ते आता आज आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर स्टेप बाय स्टेप तुम्ही तुमच्या मोबाईलवरती अगदी घर बसल्या तुम्ही पाहू शकता की तुम्हाला पीक विम्याचे पैसे किती मिळणार आहेत ते. चला तर मग आता जाणून घेऊया आपण ते कसं पाहायचं, ते आपलं स्टेटस पीक विम्याचं. शेतकरी मित्रांनो, आपल्याला गुगलवरती जायचं आहे आणि तिथे सर्च करायचं आहे प्रधानमंत्री फसल विमा योजना PMFBY. ते सर्च केल्यानंतर त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला जे काही पहिलं पोर्टल दिसत आहे प्रधानमंत्री फसल विमा योजनेचं, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला त्याचं जे काही पोर्टल आहे ते ओपन होणार आहे. त्याच्यानंतर थोडं खाली घेऊन घ्या आणि इथे तुम्हाला फार्मर कॉर्नर चा पर्याय दिसेल, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. फार्मर कॉर्नरवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे 2 पर्याय दिसतील. त्यापैकी लॉग इन फॉर फार्मर जे काही दिसत आहे ते तुम्हाला टिक मार्क कर दाखवतोय, हे याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे सुरुवातीला आपण विमा भरत असताना मोबाईल नंबर कुठला दिलेला आहे तो मोबाईल नंबर इथे आपल्याला टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर इथे कॅप्चा कोड आहे, तो कॅप्चा कोड आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे. आणि रिक्वेस्ट फॉर OTP वरती क्लिक करायचं आहे. तर तुम्हाला इथे आधार क्रमांक मागेल. जर तुमच्या मोबाईलवरती एकापेक्षा जास्त पॉलिसी इश्यू असतील तर तुम्हाला त्या वैयक्तिक शेतकऱ्याचा आधार क्रमांक टाकावा लागतो. जर तुमच्या मोबाईलवरती एकच विमा भरलेला असेल तर तुम्हाला OTP टाकून डायरेक्ट होम पेजवरती जात असतं. माझ्या मोबाईलवर एकापेक्षा जास्त पॉलिसी असल्यामुळे मला त्या शेतकऱ्याची, ज्या शेतकऱ्याची आपल्याला माहिती बघायची आहे त्याचा आधार नंबर आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे. मी इथे आधार क्रमांक टाकून घेतो. त्याच्यानंतर परत एकदा कॅप्चा टाकून घ्यायचा आहे आपल्याला. रिक्वेस्ट फॉर OTP. त्याच्यानंतर आपल्या मोबाईलवरती OTP येईल, तो OTP आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे. सबमिट करून घ्यायचं आहे. सबमिट केल्यानंतर आपल्याला इथे तुम्ही पाहू शकताय की प्रधानमंत्री फसल विमा योजनेचं जे काही पोर्टल आहे ते ओपन झालेलं आहे. तिथे आपल्याला शेतकऱ्याचं नाव, मोबाईल नंबर, फार्मर आयडी, इथे सगळी माहिती दिसत आहे. तर खाली यायचं, इथे तुम्हाला पाहू शकता इथं वर्ष सिलेक्ट करायचं, इथे इयर दिसत असेल आणि इथे हंगाम म्हणजे खरीप असेल खरीप, रब्बी असेल रब्बी. तर आपल्याला डायरेक्ट 2025 सिलेक्ट करायचं आहे आणि हंगाम खरीप आहे तसं ठेवायचं आहे. त्याच्यानंतर थोडं खाली यायचं. थोडं खाली गेल्यानंतर इथे आपल्याला 3 म्हणजे माझे सर्वे नंबर 3 आहेत, पिकं काय असतील ते तुम्हाला इथे दिसणार आहेत. इथे तुम्हाला सर्व काही पिकांची माहिती दिसणार आहे. त्याच्यानंतर थोडं डाव्या साईडला सरकवायचं. इथे तुम्हाला अप्रूव्हल असेल तर अप्रूव्हल दिसेल आणि क्लेम डिटेल्स इथे दिसणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला टोटल क्लेम पेड याच्यावरती क्लिक करायचं आहे. टोटल क्लेम वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला जी काही चालू पॉलिसीची स्थिती आहे ते इथे दिसणार आहे. सुरुवातीला शेतकऱ्याचं नाव दिसणार आहे आणि पीक विम्याची पॉलिसी नंबर दिसणार आहे. तसेच मागच्या प्रमाणे डाव्या साईडला आपल्याला इथे सरकवायचं आहे. म्हणजे कसं
ह्या साईडला स्क्रोल करायचं आहे. असं स्क्रोल केल्यानंतर आपल्याला इथे क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेड दिसत आहे. याचाच अर्थ असा आहे की पीक विम्याचं जे कॅल्क्युलेशन आहे त्याची प्रक्रिया अजून सुरू आहे. तर तुम्हाला इथे किती मंजूर आपल्याला विमा आहे तो इथे दिसणार आहे. इथे जी रक्कम दिसेल ती रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये 8 दिवसाच्या आत जमा होणार असते. 16 मार्चपासून ही प्रक्रिया सुरू झालेली असली तरी 1-2 दिवस एखादी जास्त लागू शकतात. फक्त तुम्हाला पीक विम्याचं कॅल्क्युलेशन कसं चेक करायचं, तर अशा पद्धतीनं आपल्याला पीक विम्याचं कॅल्क्युलेशन चेक करायचं असतं. त्यामुळे ही माहिती तुम्हाला मी देत आहे. अशा पद्धतीनं आपल्याला पीक विम्याचं कॅल्क्युलेशन बघता येत असतं. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या मोबाईलवरती आता लगेच चेक करा तुमचं स्टेटस आणि तुम्हाला किती रुपये मिळणार आहेत ते लगेच तुम्हाला त्या ठिकाणी कळणार आहे. तुम्हाला काय समस्या असल्यास लगेच कमेंट करा, आपण त्याचं नक्की तुम्हाला त्याला सोल्युशन सांगू, मार्ग सांगू. जय हिंद, जय महाराष्ट्र.